आज खरं तर आपल्या बोरी खोडत कांदळी गटामध्ये आदरणीय पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कविताताई पवार ह्या जिल्हा परिषदेकरता उभ्या आहेत. आणि एकंदर पक्षीय परिस्थिती बघता तुम्हाला तुम्हाला सर्व माहिती आहे. आणि गेल्या 40 वर्षापासून म्हणजे 1992च्या पंचायत समितीच्या निवडणुकीपासून आम्ही पांडुरंग साहेबांना या ठिकाणी ओळखतो. आणि खऱ्या अर्थानं एक पक्षाचा चेहरा म्हणून त्यांनी संपूर्ण गटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि जवळजवळ 9 वर्ष ह्या गटाला कोणी पालकत्व नव्हतं. ते पालकत्व त्यांचा काही संबंध नसताना या गटाचं पालकत्व आदरणीय पांडुरंग पवार साहेबांनी घेतलं. आणि त्या माध्यमातून ह्या गटाची विकास कामं सुद्धा ते सदस्य नसताना सुद्धा त्यांनी केली, सदस्य असतानाच ते केलीच. आणि मला असं म्हणायचं आहे की गावागावामध्ये अनेक मंदिर आहेत आमच्या गटामध्ये. त्या गटामध्ये मंदिर कुठल्याही देवाचा असो, पण सभामंडप बाकी पांडुरंग पवारांचाच म्हणजे पांडुरंगाचाच आहे. आचारसंहिता लागण्याच्या दिवशी सुद्धा 17 सभामंडप आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी मंजूर करून आणले. गावातील रस्त्याची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, त्याचप्रमाणे महिलांच्या समस्या असतील, ग्रामपंचायतीच्या समस्या असतील, या सर्व सुविधा त्यांनी पुरवल्या आणि गावचा विकास केला. म्हणून एकंदर आमच्या गावचं एकंदर असं मत झालेलं आहे की त्यांच्या ज्या सुशिक्षित सुनबाई आहेत, कम्प्युटर इंजिनियर झालेल्या आहेत, त्या निमगाव सावच्या कॉलेजची चांगली धुरा त्यांनी सांभाळलेली आहे. चांगले व्यवस्थापन ते बघतात. आणि व्यवस्थापनाचं काम बघत असताना शासकीय कामाचा त्यांना चांगल्या प्रकारचा अनुभव पांडुरंग पवारांच्या माध्यमातून आलेला आहे. घरचे संस्कार असल्यामुळं त्याही चांगल्या प्रकारचं जिल्हा परिषदेमध्ये काम करतील आणि पांडुरंग साहेबांचा वसा आणि वारसा पुढे चालवतील असं मला वाटतं. खऱ्या अर्थाने हे करीत असताना आम्ही वारकरी संप्रदाय आणि शेतकरी वर्ग हा सुद्धा पांडुरंग पवारांच्या पाठीमागे उभा आहे. त्याचं कारण असं की आदरणीय पवार साहेबांनी निमगाव सावला वारकरी संप्रदाय एक मोठा कार्यक्रम घेतला. त्याच्यामध्ये सर्व कीर्तनकार, पखवाजवादक, गायक यांचा स्तुत्य असा सत्कार त्यांनी केला. म्हणून संपूर्ण वारकरी संप्रदाय सुद्धा त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहील असा मला विश्वास आहे.